मुंबई येथे मोर्चा होतोय, त्या मोर्चाच्या अनुषंगाने उद्या तो मोर्चा आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही कराड इथे आलेलो आहे. कराडमध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन उद्या होत असणाऱ्या मोर्चाला साधारणपणे सातारा जिल्ह्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाप्रमाणे मोर्चामध्ये सामील होण्याकरता एकंदर जिल्ह्यातून 1000 कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील होतील. त्याच अनुषंगाने मोर्चामध्ये काही जणांनी वैयक्तिक गाड्या केलेल्या आहेत, त्या काहींनी एसटीने बसने येणार आहेत. अशा पद्धतीनं पुढे रेल्वेने येत आहेत. अशा पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन झालेलं आहे. त्यामुळं कुणी कुठल्याही बाजूने या कसेही या, परंतु उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला मध्ये मुंबईत सामील व्हा अशा प्रकारचं आव्हान करण्याकरता आज आम्ही कराडमध्ये आलेलो आहे. एकंदरच कराडमध्ये ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा करणे याचं कारण असं आहे की आपण पाहतोय की भाजपच्या काळामध्ये भाजपांनी मनोवादी संस्कृतीच्या माध्यमातून पिछाडून पूर्वी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद लावला. त्यानंतर आपण बघतोय मागच्या 4 वर्षामध्ये सातत्यानं ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावून आंदोलन मोर्चे झाले. महाराष्ट्र ढवळत ठेवला आणि त्यानंतर आता एससीचं उपवर्गीकरण करण्यासाठी जो कलह माजलेला आहे त्यालासुद्धा भाजपचीच देण आहे. त्याच्यामध्ये काही मातंग समाजाचे कार्यकर्ते बळी पडलेले आहेत, काही नेते बळी पडलेले आहेत, काही संघटना बळी पडलेल्या आहेत. संपूर्ण मातंग समाज अजिबात बळी पडलेला नाही. परंतु त्या बळी पडलेल्याला आम्हाला सांगावं असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांना एससी जातीचं आरक्षण हे अनटचेबल केलं होतं. बाबासाहेबांना माहिती होतं की महार मांग चांभार कुंभार ढोर हे कधीही एकत्र येणार नाहीत, म्हणून त्यांना एका प्रवर्गामध्ये घेतलं आणि एससीमध्ये घेऊन त्यांना एकत्र आणलं. परंतु एकत्र आणल्यानंतर अनटचेबल केल्यानंतर त्याच्यामध्ये कुणी जाऊ शकत नाही हे भाजपच्या सरकारला माहिती आहे, राज्य सरकारला माहिती आहे, केंद्र सरकारला माहिती आहे. पण त्याच्यामधनं बाहेर पडू शकतं हे माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ब क ड 12 कडे म्हणायला सुरुवात केली आहे. एकंदर 59 जाती आहेत त्या. मग ब कडे करताना अ2 अ2 ब2 क2 करणार आहे का? आणि क2 केलं ब केलं तरी आपल्याकडे 27-26 अक्षराचं मूळ अक्षर असणार आहे आणि 59 जाती असणार आहे. तुम्ही अबकडं टिबल करणार आहे का? याला त्यामुळेच आमचा विरोध आहे. कारण आता हे भाजपच्या काळामध्ये अबकडं करणं हे चुकीचं होणार आहे आणि त्यामुळंच त्याला विरोध म्हणून आम्ही रिपब्लिकन कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान वाचवण्याकरता एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करणार आहे. आणि त्याच विरोधामध्ये मला पुन्हा एक सांगावं असं वाटतंय की ज्या पुढाऱ्यांना बाबासाहेबांबद्दल तिरस्कार आहे, बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल तिरस्कार आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि त्यांच्या नेत्याबद्दल तिरस्कार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या निळ्या झेंड्याबद्दल तिरस्कार आहे, त्यांनी इथून पुढं आपल्या हृदयावरती आणि डोक्यावरती हात घेऊन शपथ घ्यावी. तुम्ही मानत असाल त्या देवाची शपथ घ्यावी आणि इथून पुढं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पसुद्धा अर्पण करू नये. आणि जे पुढारी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करतात आणि तेच पुढारी जर उद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुठं हार घालायला आले तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांचा दुग्धाभिषेक करतील. कारण तुम्ही किती जरी शुद्ध असला तरी आमच्यासाठी तुम्ही अपवित्र आहे. कारण ज्यांनी जरी बाबासाहेबांचा तिरस्कार केला ते आमचे विरोधक आहेत एवढं मात्र निश्चित. आणि त्यांना वेळ प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांचा दुग्धाभिषेक करून ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना हार घालण्यात वाटावण्याचा प्रयत्न केला आहे अशाला आमच्या युवकचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण, तसेच आमच्या पूर्वचे जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली युवक आघाडीच्या माध्यमातून अशा भांडवळांना आम्ही धडात शिकू आणि त्यांचं खाली मुंडकं वर केल्याशिवाय आम्ही वर पाय केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आमची युवक आघाडी मी स्वस्थ करणार नाही. कारण बाबासाहेबांचा अपमान हा संविधानाचा अपमान आहे आणि संविधानाचा अपमानाने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत एवढं मात्र निश्चित. साहेब, हा जो मोर्चा आहे तो कोणत्या ठिकाणी मुंबईमध्ये होतोय, त्याचं नेतृत्व कोण करणार आहे आणि काय मागणी आहे तुमच्या? ते मुंबईमध्ये हा जो मोर्चा होतोय तो मुंबईचा मोर्चा मरीन ड्राईव्ह पासून सुरू होतोय. तो मोर्चा डायरेक्ट मंत्रालयाला धडकणार आहे आणि त्या मंत्रालयाला धडकल्यानंतर
त्या मोर्चाचे नेतृत्व सर्वच आंबेडकरी अनुयायी करतात. त्याच्यामध्ये आंबेडकर घराण्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होतो. त्याच्यामध्ये आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, त्यानंतर रिपब्लिकन नेते आमचे दीपकभाऊ निकाळजे, त्यानंतर जोगेंद्र कवाडे, त्यानंतर सोशलिस्ट पार्टीचे सुरेश माने सर, असे असंख्य नेते मंडळी म्हणजे जे रिपब्लिकन विचारधारेचे आहेत, संविधानाला मानणारे आहेत, ते या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह. किती जणांचा जनसमुदाय सामील होऊ शकतो मोर्चा? जनसमुदाय साधारणपणे आम्ही लाखाची अपेक्षा धरलेली आहे, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोण जर घेऊन राजकारण करत असेल तर त्या पुढाऱ्यांना युथच्या वतीने त्यांना जिथे जिथे मिळेल तिथे तोंडाला तर काळे फासणारच आहे. पण असं राजकारण करणाऱ्यांना आम्ही यापुढे कदापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, तसेच आमचे महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब ओवाळ, तसेच जिल्हाध्यक्ष मदन कंकाळ बापू यांच्या वतीने आम्ही त्यांना कुठेही असे जर कृत्य केल्यास कदापि माफ करणार नाही.